नमस्कार मंडळी, मी परत एकदा स्वागत करते माझ्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये. चला तर आता बर्थडे जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे हा ब्लॉग शूट करून तर बरेच दिवस झाले, पण त्याला एडिट करायला काय वेळ भेटत नव्हता. आता शेवटी बर्थडे सुद्धा झालेला आहे. आता त्याच्यानंतर हळूहळू जे काही 3-4 ब्लॉग आहेत ते सगळे बर्थडेचे येतील. आता इथं जे किराणा आणलं होतं ते सगळं आम्ही भरत होते आणि घर साफसफाई. आता कार्यक्रमाला म्हटल्यानंतर घर साफसफाई करायला सुद्धा वेळ लागतो, तर इथं मी तेच करत होते. घर साफसफाईचं काम माझं चालू होतं. आता घरी जर व्हॉइस ओव्हर करायला गेलं ना तर माझ्या मुली खूप आरडाओरडा करतात, त्याच्यामध्ये सुद्धा काही करता येत नाही. आणि वर टेरेसवर जर आलं ना तर तिथं सुद्धा इकडे बांधकाम शेजारी चालू आहे, त्याचे सुद्धा खूप जास्त आवाज येत असतात. त्याच्यामुळे काय एकदम असा शांततेत कुठं मला व्हॉइस ओव्हर करायलाच भेटत नाही. थोडासा आवाजही झाला तरी थोडंसं इग्नोर करा आणि व्हिडिओ तेवढा कंटिन्यू करा, एवढंच म्हणणं आहे माझं. चला तर इथं माझं सगळं किराणा वगैरे भरून झालेलं आहे. आता बाकीचं सगळं आवडते. व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलाय, खूप जास्त काही एडिट केला नाही मी त्याला, कारण आता हे जे त्या दिवशी आम्ही गेलो होतो ना वर नाव ठेवण्याचा कार्यक्रम, तिथं गेलो होतो ना, त्याच्यामध्ये काय झालं, ते लाडू दिले होते आणि तांदूळ सुद्धा वटी भरण्यासाठी मी घेतले होते. तर ते जे प्लेटमध्ये दिसतात ना ते सगळं मिक्स झालं आहे. ते इथं माझा किराणा वगैरे सगळं भरून झाला. आता हे सगळे ना डबे काढून त्याला पुसून घ्यायचेत, कारण या भरण्यानंतर मला काही यूज पडणार नाही. थोड्या दिवसाचं आहे, नाहीतर घासूनच घेतल्या असत्या. पण चला आता अगोदर सगळं झाडून घ्यायचं, त्याच्यानंतर तिथं पुसून घ्यायचं. आता देवाचे फोटो जे आहेत ते तुम्हाला वरती दिसत असतील, कारण गाथामुळे देवघर खाली आणि फोटोवर ठेवलेत, कारण गाथा अजिबातच ते ठेवत नाहीये. त्याच्यामुळे मला तरी तिथं वरती ठेवावं लागलेलं आहे. आता बऱ्याचसा तुम्हाला ठोकाठोकीचा आवाज येत असेल, कारण इतके बांधकाम शेजारी चालू आहेत ना, तर मला व्हॉइसवर घरी सुद्धा करता येत नाही आणि वरती आल्या सुद्धा नंतर असंच होतं. आणि खूप जास्त रात्री करावं तर एवढं सायलेंट वातावरण असतं ना, त्यावेळेस असं वाटतं की आपल्या आवाजामुळे इकडे तिकडे आवाज जाईल आणि त्यामुळे काय व्हॉइसवर करता येत नाही जास्त. तरी ते सगळं पुसत होते. आईचं सुद्धा इकडे तिकडे काम सगळं चालू होतं, म्हणजे भांडे वगैरे घासणं, जे काही सकाळची कामं राहिली होती ते सगळे ते आवरत होत्या. आणि माझं हे साफसफाईचं काम चाललं होतं. आता तिकडे झोपलेली होती ना, आरू सुद्धा हॉलमध्ये छान खेळत होती. आता हे एवढं सगळं करायला माझा अख्खा दिवस गेलाय, म्हणजे पूर्ण सगळं घर क्लीन करण्यासाठी. आता उद्याचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा मी, आता हे किचन क्लिनिंगचा आजचा व्हिडिओ आहे आणि उद्याचा व्हिडिओ जो असणार आहे ते हॉल क्लिनिंग. हे सगळं रॅक वगैरे भांडे सगळे पुसून झालेत, भरणं सुद्धा पुसून झाले. आता ते जे आहे ते सगळं एक एक लावून घेते मी आणि त्याच्यानंतर इकडचं साफ करायचं आहे. आता तो जो व्हिडिओ होता ना इतका मोठा झाला होता की डायरेक्ट आपोआपच डिलीट झालं, कारण स्टोरेज जास्त फुल झालेलं आहे. आता व्हिडिओ डिलीट केले तरी असं वाटतं ते नंतर आपल्याला लागतील, त्याच्यामुळे व्हिडिओ सुद्धा डिलीट काय करता येत नाही. आता हा जो व्हिडिओ आहे मला माहिती आहे इतका इंटरेस्टिंग नाहीये, तरी सुद्धा जर तुम्हाला आवडला तर नक्की एक लाईक करा, कारण ही माझी नवीन सुरुवात आहे. आता युट्यूब चालू करून तर बऱ्याच दिवस झालेत आणि बोलण्याचा थोडासा तरी कॉन्फिडन्स आलेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला कसं वाटतंय ते देखील मला कमेंट करून सांगा. आता चला, आता इथून पुढचे जे व्हिडिओ आहेत ना ते सगळे आपले बर्थडे रिलेटेड येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ बघा. आणि माझ्या मुलीचा बर्थडे कसा सेलिब्रेट झाला ते देखील मला कमेंटमध्ये सांगा. तर भेटू आपण पुढच्या एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.